काय मग आषाढ तळला का? तर आषाढ स्पेशल मस्त खुसखुशीत अशी मेथीची पुरी बनवून दाखवणार आहे आणि गव्हाच्या पिठाची आहे. तसेच ही जी पुरी आहे ना मुलांना डब्याला देण्यासाठी, तसेच प्रवासासाठी, ब्रेकफास्टसाठी आणि मस्त चहाबरोबर खाण्यासाठी ही मेथीची पुरी मस्त लागते आणि तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम खुसखुशीत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे ना मी मेथीची ही पानं घेतलेली आहेत निवडून. तर शक्यतो मेथीच्या पानांच्या या काड्या जास्त घ्यायच्या नाहीत. पानच घ्या शक्यतो, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि इथे ना हे 2 वाटी मी गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतले आणि 4 चमचे पोह्याचे जे चमचे असतात ते 4 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर छान कलर येण्यासाठी, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर घेतलेला आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं, तर हे 1 चमचा मीठ आहे. आणि त्याचबरोबर ना मी चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे, मला फार आवडतं. आणि तीळ घेतलेले आहेत, 1-2 चमचे तीळ आहेत. तर तीळ टाकले ना पुरीची चव पण छान खमंग लागते, दिसायला पण पुरी छान दिसते. तर हे सर्व मसाले आणि पीठ छान एकदा मिक्स करून घेते. त्यामध्ये ना ही धुवून चिरून घेतलेली मेथी जी आहे ती छान मिक्स करून घ्यायची. पाणी टाकून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर खूप पातळ हे पीठ नाही मळायचं, असं घट्टसरच मळायचं. आणि तसं ही रवा आहे त्याच्यामुळे ना हे पीठ जास्त पातळ नाही होत, त्याच्यामुळे आधीच मळताना थोडं घट्ट मळायचं. तर पीठ असं छान मळून झालेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून पुन्हा चांगलं मी मळून घेते आणि एक 10 ते 15 मिनिटे ना छान झाकून ठेवणार आहे हे पीठ. कारण यामध्ये रवा आहे ना तो छान असा पिठामध्ये भिजेल आणि पुरी अशी छान टम्म फुगेल, खुसखुशीत होईल. त्यामुळे अगदी पटकन पुऱ्या करायला नाही घ्यायच्या. एक 10-15 मिनिटे ना छान पीठ असं छान मुरू द्यायचं. इथे ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पीठ पुन्हा एकदा मी चांगलं मळून घेणार आहे. तर आधी पण मी बऱ्यापैकी चांगलं मळलं होतं. एक पुढचे 2 मिनटे असं जरा चांगलं मळून घेते. मस्त रवा, पीठ, मसाले, मेथी अशी छान अशी या पिठामध्ये ना मस्त मिक्स झाली पाहिजे. तर एक लहान गोळा घ्यायचा आणि ती पुरी जी आहे ना छान तळून घ्यायची. तर खूप जाडसरही नाही, खूप पातळही नाही, अशी मीडियम अशी ही पुरी तळून घ्यायची आहे. तर पुरी तळण्यासाठी ना मी इथे तेल घेतलेलं आहे आणि तेल लावून हा पिठाचा गोळा छान असा लाटून घेणार आहे. तर तुम्ही पीठ शक्यतो घेऊ नका, कारण हे पीठ आहे ना मग ते तेलात उतरतं. पीठ लावून जर पुऱ्या केल्या तर ना तेल पण खराब होतं. तर तेल लावून पण छान अशा पुऱ्या अशा मस्त लाटल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता. तर ही बघा, ही अशा प्रकारे ना मस्त ही पुरी मी लाटून घेतलेली आहे. अगदी मध्यम आहे. तर तुम्ही ना पुरीचा साचा मिळतो ना त्याच्यामध्ये पण अशी पुरी छान बनवू शकता. तर मस्त गरम चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पुरी सोडून घ्यायची. गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा, स्लो नाही ठेवायचा, नाही तर पुऱ्या अशा चपट्याच राहतात. तर मध्यम आचेवरती ठेवलेला आहे आणि मध्ये ना हा झाऱ्या आहे ना त्याने असं छान मी पुरी अशी दाबून दाबून घेते, म्हणजे पुरी ना छान टम्म फुगते. दोन्ही बाजूने मस्त अशी ही पुरी तळून घेतले. कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला या मेथीच्या पुरीला. तर मस्त या मेथीची पुरी एक तळून घेतली. बाकीच्या पण पुऱ्या मी अशा मस्त तळून घेणार आहे. तर मी ह्या ब्रेकफास्टला केलेल्या आहेत. तर मी माझ्या मुलांना पण डब्याला मी ह्या पुऱ्या देते. तर ह्या अशा पुऱ्या पटापट मी आता तळून घेते. तर तुमच्याकडे जर मेथी नसेल ना ताजी, तर तुम्ही ना कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता. तसेच आपल्या ज्या मेथी दाणे असतात ना त्याची थोडीशी 1 पाव चमचा वगैरे अशी पावडर टाकून पण तुम्ही या अशा पुऱ्या बनवू शकता. तर मस्त ना ह्या पुऱ्या तयार आहेत आणि ह्या पुऱ्यांबरोबर मी मस्त असा चहा केलेला आहे. तर मला चहा आणि ही पुरी फार आवडते. कधी-कधी आम्ही लसणाच्या चटणीबरोबर सुद्धा खातो. तर मस्त गरम-गरम खुसखुशीत अशी ही पुरी, तुम्ही कलर पाहू शकता. ते तीळ, ती मेथी त्या पुरीवर किती सुंदर दिसत आहे. तर तुम्ही पुरीचा ना या आवाज ऐकू शकता. आणि ह्या ना भरपूर वेळ पुढच्या अशी म्हणजे खुसखुशीत राहते आणि अशी फुगलेली राहते टम्म. आणि तर मस्त पुरी तयार आहे. मी खाते पुरी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.